हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. कळते पण. सर्वसाधारणपणे अनेक साधकांचा असा सूर असतो की अध्यात्म, त्याची तत्वे चांगली समजतात, आकलन होतात. बुद्धीचा विचार केला तर कोठे काही कमी नाही. ही तत्वे पटतातही. काही अपवाद असू शकेल, परंतु बहुतांशी यात न पटण्यासारखे काही नाही. आध्यात्मिक तत्वांप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करावे असे मनोमन वाटतेही. एक चांगलासा दिवस पाहून तशी सुरुवातही केली जाते, परंतु ते टिकत नाही. यात खंड केव्हा पडतो आणि आमचा तो संकल्प केव्हा बंद होतो ते आमचे आम्हालाही समजत नाही. योगगुरू भेटले की जीभ चावली जाते आणि आपण सुरू केलेली योगसाधना, उपासना बंद आहे असे संकोचाने सांगत असतानाच नकळत आता पुन्हा लगेचच सुरू करण्याचा निश्चय केला जातो. पुन्हा योगसाधना, उपासना सुरू होते आणि पुन्हा ते केव्हा बंद होते? हे असे का होते? काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार हे सप्तरिपू काबूत आणायला पाहिजेत हे चांगले पटते. त्याप्रमाणे आचरण करण्याचा संकल्पही सोडला जातो. परंतु जेव्हा ती परीक्षेची वेळ येते तेव्हा परीक्षा केव्हा घेतली जाते आणि आम्ही त्यात केव्हा नापास होतो ते आमचे आम्हालाही समजत नाही. सारे होऊन गेले की लक्षात येते. स्वाभाविकच असे मनात येते की जर आम्हाला चांगले काय आणि वाईट काय हे जर समजते तर आमच्याकडून वाईट आचरण कसे केले जाते? सहजच चांगले तेवढेच आचरण का होत नाही? आमच्या जाणीवेमुळे वाईट तात्काळ गळून का पडत नाही? चांगले तेवढे शिल्लक का उरत नाही? वेळ आली की आम्हाला काय करू नये ते माहीत असतानाही आम्ही नेमके जे करू नये तेच कसे करतो? आमचे पाय वाईटाकडे का वळतात? फक्त चांगल्याकडेच तेवढे आपोआप का वळत नाहीत? याबाबत आमचा प्रश्न नेमका काय आहे? त्यावर नेमका उपाय काय आहे? ज्यांना बुद्धी नाही, समजत नाही, त्यांनी अयोगिक आचरण केले तर आम्ही ते समजू शकतो. परंतु आम्ही चांगले शिकलेले आहोत, आम्हाला योगिक आचरण करायची संधी आणि सुविधा आहे आणि तरीही आमच्याकडून तसे का होत नाही? यामागील मूलभूत आध्यात्मिक कारण जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या आचरणाचे सूक्ष्म निरीक्षण करणे आणि त्यावर विचार करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर आपण योग्य तो उपाय करणेही अत्यावश्यक आहे. आपण जर नीट विचार केला तर एक गोष्ट आपल्याला सहजच लक्षात येईल की सप्तरिपू हे आपल्या आतून उत्स्फूर्तपणे उद्भवतात. असे होत नाही की प्राप्त परिस्थिती ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूने जाणली, स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण केले, मनाने किंवा जीवात्म्याने त्यावर आचरण करायचा निर्णय घेतला आणि कर्मेंद्रियांकडून आचरण झाले. त्याऐवजी हे असे घडते. आपल्या वाहनासमोर कोणीतरी नियम धाब्यावर बसवून अचानक आला आणि तत्काळ आपल्याला क्रोध येऊन आपल्या तोंडून त्याला अपशब्द बोलला गेला. येथे ज्ञानेंद्रिये, मेंदू, स्मृती, विश्लेषण, मन, जीवात्मा, कर्मेंद्रिये अशी साखळी तुटते. त्यांच्या सहभागाशिवाय आचरण केले जाते. हे असेच इतर रिपूंबद्दल होते. यात काम तर फारच संवेदनशील आहे. हे असे का होते? कारण ह्या ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत त्या अंतःकरणातून उमटतात. या प्रतिक्रिया मुद्दामून द्यावा लागत नाहीत, त्या आपोआप व्यक्त होतात. याचा अर्थ त्या गतसंचितामधून संस्कार रूपाने जन्मतःच अंतरात्म्याला लपेटून आलेल्या आहेत. या जन्मी त्या प्रतिक्रिया शिकलेल्या नाहीत. आपल्याला भौतिक वस्तुजगताच्या शिक्षणाचा, भाषेचा विद्या अभ्यास करावा लागतो, शिकावा लागतो. त्यासाठी मेंदू झिजवून कष्ट घ्यावे लागतात. इतके करूनही विद्या अभ्यास येईलच असे नाही. परंतु काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार
हे सप्तरिपू आपल्याला शिकवावे लागत नाहीत. ते आपल्या अंतःकरणात गतसंस्कार रूपाने जन्मतःच असतात. अपशब्द शिकावे लागत नाहीत. नुसत्या श्रवणाने ते अर्थासह लक्षात राहतात. त्यांचा समयोचित वापरही केला जातो. परंतु ओव्या मुद्दाम पाठ कराव्या लागतात. त्यांचा अर्थ शिकावा लागतो आणि इतके करून त्या समयोचित आठवतील असे नाही. आपण असेच पाहतो की केवळ 6-7 वर्षाचे मूल उत्तम कसलेले बुद्धिबळपटू असते, उत्तम गायक असते, कठीण गणिते तोंडी सोडवते, अभ्यासात प्रावीण्य मिळवते. हे या जन्मींचे शिक्षण नसते. याचा या जन्माशी काहीही संबंध नसतो. वयच 6-7 वर्ष असते, तेवढ्या वेळात असे शिक्षण अशक्य असते. हे गतसंस्कार जन्मतःच आलेले असतात. श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे यांच्यासारखे अद्भुत उदाहरण असते. स्वमर्जीने जन्म घेतला जातो आणि स्वमर्जीने तो संपन्नही केला जातो. या जन्मी काही जाणून घ्यायची गरजच नसते. या जगात येतानाच ते आपली शिदोरी बरोबर घेऊन आलेले असतात. कोणी भिक्षा दिली नाही म्हणून उपासमार होत नाही. स्वीकारलेले प्रभुकार्य करून सहजच जगाचा निरोप घेऊन निघून जाणे होते. ज्यांना त्यातील आनंदात नाहता आले ते त्या प्रसादाने धन्य झाले. सर्वसामान्य जनांसाठी मोठा संभ्रम निर्माण होतो. ते म्हणतात की आम्ही ज्ञानाने जाणून बुजून सप्तरिपूंपासून मुक्त व्हायचा कितीही प्रयत्न केला तरी आम्हाला त्यात यश का येत नाही? हे सप्तरिपू आमच्यामधून हद्दपार का होत नाहीत? ज्ञानाने जाणल्यावरही प्रत्यक्ष प्रसंग आला की आमच्याकडून आमच्याच ज्ञानाची पायमल्ली का होते? चांगले शिकलेले चोरी करतात, सत्वगुणी कामवासनेच्या आहारी जातात, धार्मिक कृत्ये करणारे व्यसनी असतात, योगी क्रोधी असतात. याची 2 कारणे असतात. एक म्हणजे ते ज्ञानाने जे शिकतात, आकलन करतात, समजतात ते त्यांनी खऱ्या अर्थी उमजलेले, जाणलेले नसते. त्यांना जाणल्याचा, उमजल्याचा आभास झालेला असतो की मी जाणले. दुसरे असे की ते जे जाणतात ते परिघावर उमजले जाते. ते केंद्रबिंदूपाशी अंतःकरणात झिरपत नाही. कारण जर फक्त अज्ञानाचेच कारण असेल तर ज्ञानानं ते आध्यात्मिक झाले पाहिजेत. परंतु ज्ञान असूनही ते तसे होत नाहीत. दारू पिणे, तंबाखू ओढणे, खाणे हे शरीराला अपायकारक आहे हे ज्यांना चांगले माहीत आहे तेच दारू पितात, तंबाखू सेवन करतात. यात काही वैद्य, डॉक्टर, वकील, CA ही आहेत. सात्विकतेचे मठ, आश्रम चालविणारे व्याभिचारी असतात, धनलोभी असतात. त्यामुळे यामागे जर ज्ञान, शिक्षण, जाणीव अशी कारणे असती तर शिक्षणाने सर्वजण सद्गुणी, सात्विक, आध्यात्मिक झाले असते. परंतु तसे होत नाही. अति खाणे पोटाला चांगले नाही, आपल्याला मधुमेह झालेला आहे इत्यादी असे जाणणारा 3-4 पुरणपोळ्या सहज खातो. खादाडपणाच्या मोहामुळे त्याचा हात थांबत नाही. पानावर बसलेले असताना घरचे ओरडले तर तो रात्री उठून स्वयंपाकघरात जाऊन चोरून खातो किंवा बाहेर हॉटेलात जाऊन खातो, पण न खाता राहत नाही. तंबाखू शरीराला अपायकारक आहे असे त्या सिगरेटच्या वेष्टणावर छापलेले असूनही धूम्रपान व्यवस्थित चाललेले असते. समुद्रात बर्फाचा खडक पाण्यावर जो दिसतो तो केवळ 1/9 असतो. त्याखाली आपल्याला दिसत नसलेला छुपा खडक 7/9 असतो. जमिनीच्या वर आपल्या झाडाची जी मुळं दिसतात त्यापेक्षा कितीतरी पट जास्त मुळे जमिनीच्या आत असतात. आपल्या बुद्धीचेही असेच असते. आपल्याला आपली जी बुद्धी आहे असे वाटते ती फारच थोडी आहे. ती बाह्य आहे, या जन्मीची आहे. त्यापेक्षा कितीतरी जास्त बुद्धी आत सुप्त आहे. ती अंतस्बुद्धी आहे. ती गतसंचिताची आहे. त्या बुद्धीमुळेच काही जण बालवयात अभ्यास, कला इत्यादीत निपुण असतात. श्री ज्ञानेश्वर माऊली, आद्य श्री शंकराचार्य
8व्या वर्षीच वेद संपन्न झाले होते. या अंतस्बुद्धीमुळे गतसंचिताचे संस्कार उफाळून येतात. ते गतसंस्कार सद्य जीवनावर कुरघोडी करतात. त्यामुळे या जन्मी ज्ञानाने जे जाणले त्याप्रमाणे आचरण होत नाही. क्रोध करू नये असे या जन्मी कितीही समजले उमजले तरी तो गतसंस्काराचा जो क्रोध आहे तो प्रसंगी आपोआप उफाळून येतो आणि गतसंचिताप्रमाणे उपभोग घेतो. हीच गोष्ट इतर रिपूंचे बाबत होत असते. काम तर तत्काळ झेप घेतो, त्याचे गत उपभोग उपभोगतो, सुखावतो आणि त्या भरात विकट हास्य करतो. सर्व काही झाले की सद्य जन्माची बुद्धी पश्चाताप करते. वास्तवात या सद्य जन्माच्या बुद्धीने काहीच केलेले नसते. असे झाले की माणूस धडा घेतो. हा धडा सद्य जन्माची बुद्धी गिरवते. कारण या जन्माची जाणीव सद्य बुद्धीला होते, गतसंचित बुद्धीला नव्हे. सदुपदेशाचा काहीही उपयोग नसतो. कारण रोग असतो गतबुद्धीला आणि उपदेशाचा इलाज होतो सद्य बुद्धीला. सात्विकता, अध्यात्म, सत्संग इत्यादी सारे सद्य जाणीवेवर सद्य जीवनासाठी असते. ते परिघावर असते. रोग असतो अंतस्केंद्रावर. तेथे हे सर्व पोहोचत नाही. त्यामुळे कितीही ज्ञान असले, जाणीव असली, शिक्षण असले तरीही माणूस गतसंस्काराने हैवानासारखा वागतो. यातही आणखी एक विचित्र गोष्ट होते. ज्या बाह्य बुद्धीला आपण ज्ञान देतो ती स्वतःला बुद्धिवान समजू लागते. ते ज्ञान आत अंतःकरणात पोहोचत नाही. देवळात श्री शंकराला भेटायला जावे तर बाहेरील नंदी विचारतो, काय समस्या आहे, आणि तोच आपल्याला त्यावर उपाय सुचवितो. आपल्याला श्री शंकरापर्यंत जाताच येत नाही. काहीही मत पाहिजे असेल तर ही बाह्य बुद्धी म्हणते, हो मला चांगले माहीत आहे की अमुक करू नये. त्यामुळे माणूस गाफील असतो. परंतु वेळ आली की ती आतली गतसंस्कारित बुद्धी उपभोग घेऊन अयोगिक कृत्य करून मोकळी होते. बाह्य बुद्धी अवाक होते, दिग्मूढ होते. मी हे असे केलेच कसे असा प्रश्न तिचा तिलाच पडतो. तीच ओशाळते. पुन्हा हीच बाह्य बुद्धी शपथ घेते की पुन्हा हे असे करणार नाही. अंतस्बुद्धी आतल्या आत हसत असते. झाडांच्या मुळांना खत पाणी द्यावे लागते. वरवर पानांना खत पाणी घालून काही उपयोग होत नाही. ती सौंदर्यप्रसाधने फासल्यासारखी वर सतेज भासतात. मुळांना खत पाणी मिळाले नाही तर झाड मरते. परंतु या उलट मुळांना खत पाणी घातलेले असेल तर मग पाने तोडली तरी ती पुन्हा फुटतात, सतेज होतात. फांदी तोडली तर त्या जागी 4 नव्या फांद्या फुटतात. त्यांना पूर्वीपेक्षाही जास्त जोमाने फुले फळे येतात. या अंतस्बुद्धीला गतसंस्कारांना तडा देता आला तरच योगिक आचरण शक्य असते. कुऱ्हाड तेथे चालवता आली पाहिजे, तेथे खुरपणी करता आली पाहिजे. रोग तेथे आहे, तेथे औषधांचा उपचार केला पाहिजे. वर बौद्धिक आणि तर्कयुक्त युक्तिवादाचा उपयोग बेगडी पांडित्य मिरविण्यापेक्षा आणखी निराळा असा काही नसतो. यामुळे मूलगामी बदल होत नाही. आतील गतसंचित सप्तरिपू तसेच असतात. ते वेळ आली की उफाळतात आणि अयोगिक आचरण करतात. ते वरवरच्या योगिक आचरणावर जास्तच विद्रूप आणि कुरूप होऊन झळाळतात. वृद्ध रोगी शेवटचे दिवस मोजत रुग्णशय्येवर पहुडलेला असतो. त्याची सेवा करणाऱ्या त्याच्या नातीच्या वयाच्या नर्सच्या सेवाभावी स्पर्शाने, कृतज्ञता भावनेने तिला तो पाहत नाही. त्याच्यात कामवासना उद्भवते. हे असे होते कारण इतक्या वर्षाच्या आयुष्यात सात्विकता भरपूर शिकली गेली ती त्याच्या त्या बाह्य बुद्धीकडून. अंतस्बुद्धी तशीच असते. गतसंचितांना रिपुग्रस्त असलेली. प्रश्न आहे तो हे गतसंस्कार कायमस्वरूपी नष्ट करण्याचा. हे कसे करावे? पूर्वी हा प्रश्न फारसा नव्हता. कारण छात्रांना ऋषीमुनींच्या आश्रमात जे शिक्षण दिले जात होते
त्यात योगविद्या फार महत्त्वाची होती. त्याचे अक्षरशः बाळकडू पाजले जात होते. हे योगसंस्कार त्या अजाण बालवयात अंतःकरणात उतरत होते आणि तेथे साक्षात्काराने गतसंस्कार निष्प्रभ आणि नष्ट होत होते. आता आपल्याला जे शिक्षण दिले जाते ते भरपूर पैसे कसे मिळतील त्याचे, पूर्ण व्यापारी जीवन पद्धतीचे, फक्त भौतिक वस्तू जगताचे. जो तो पैशाच्या मागे पळतोय. पोट वाढून वाढून फुटायची वेळ आली तरी खातोच आहे. त्यामुळे गतसंस्कार उपभोगायला आयतेच धन मिळते. अति मिळवल्यामुळे त्या पैशांचे करायचे काय हा प्रश्न असतोच. तो प्रश्न हे गतसंचित संस्कार सोडवितात. गतसंस्कारांकडे गतउपभोगांची भली मोठी यादी तयारच असते. ती पूर्ण करण्यासाठी उपभोगांची भटकंती सुरू होते. यात भरकटायला होते. देहाची काळजी घेतली जात नाही की मनाची. कारण आमच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात योगविद्या नाहीच. सारी आहे ती भोगविद्या आहे. 25शीलाच मधुमेह, रक्तदाब, हृदयदौर्बल्य हल्ला करतात. मग केव्हा तरी योगगुरू शोधायला सुरुवात होते. त्यात 40 वर्षे जातात. तेव्हा सत्यज्ञान म्हणजे काय त्याचा पत्ता शोधायला सुरुवात होते. यातही त्वरित उपाययोजना हवी असते, कारण जीवन पद्धतच तशी असते, मानसिकताच तशी असते. यातही सुदैवाने योगगुरू भेटले तर ते मातृभाषेत सांगतात की या जन्मी योग साधना, योग उपासना सुरू केलीस तर कदाचित पुढील जन्मी काही उपयोग होईल. दुर्दैवाने इंटरनॅशनल योगगुरू भेटतात. ते इंग्रजीत बोलून तत्काळ मुक्ती मिळण्याची शाश्वती देतात. ते पुढील जन्माचे सांगणारे योगगुरू गावंढळ, खोटे वाटतात. इंटरनॅशनल योगगुरूंच्या आश्रमात प्रवेश केला जातो. इंटरनॅशनल योगगुरू स्वतःच्या विमानाने मंडईला गेल्यासारखे सर्व जगतात संचार करत असतात. त्यांच्या मागे पळता पळता धाप लागते, परंतु मुक्तीचा उपदेश काही मिळत नाही. नाही म्हणायला इंग्रजी सुधारते. त्यांचे बगलबच्चे शिबिरे घेत असतात. पैसे आणि वय निघून गेल्यावर डोळे उघडतात की साक्षात्कार, मुक्ती पैशाने मिळत असती तर अनेक धनदांडगे केव्हाच मुक्त झाले असते. स्वतः इंटरनॅशनल योगगुरू पैशांमागे असे भरकटत बसले नसते. याचा अर्थच असा आहे की काहीतरी मूलगामी चूक होत आहे. जीवनाचा मूलभूत अर्थ लावण्यात चूक होत आहे. आयुष्य जगण्याच्या कल्पनेत काहीतरी चूक होत आहे. परिघावर समांतर केंद्र निर्माण करण्याचा व्यर्थ प्रयास होत आहे. वरवर बुद्धीला ज्ञान दिले जात आहे. ते अंतःकरणात झिरपत नाही. फांद्या, पानावर दिलेले पाणी मुळांना पोहोचत नाही. वरची बुद्धी नोकर आहे. ती ते ज्ञान आतील मालकाकडे पोहोचत नाही. तेथे घोटाळा होत आहे. बाह्यबुद्धी अजाण, अज्ञानी असते. आपण तिला ज्ञान देतो आणि ते ज्ञान अंतःकरणात झिरपायच्या आधीच त्या बाह्यबुद्धीला वाटते की तीच मालक आहे. त्यामुळे तीच कारभार करू लागते. आतील गतसंस्कारांना त्या ज्ञानाचा धक्काही लागत नाही. ते गतसंस्कार जसे असतात तसेच असतात आणि भोग उपभोगत असतात. हे ज्ञान जे मिळते ते वरच्या बाह्यबुद्धीला मिळालेले असते. आपण ते आपल्यालाच अंतःकरणात ठसले आहे अशा थाटात व्यवहार करतो. हाच आपल्याला आपल्या वरच्या बुद्धीने दिलेला धोका असतो. आपण समारंभाला गेलेले असतो. तेथे काहीतरी घडते आणि काळू आपला महाघोर पाण उतारा करतो, अपमान करतो. आपण चांगलेच डिवसले जातो. जमेल तेव्हा काळूचा सूड घेण्याची आपण प्रतिज्ञा करतो. नंतर काळू दूरवर रस्त्यात दिसला तरी आपण सुडाच्या भावनेने आपोआप आतून पेटून उठतो. त्यासाठी काही विचार करावा लागत नाही. वर्षानुवर्षे ही सुडाची भावना अंतःकरणात तशीच पेटून राहते. आता हा अपमान, सुडाचा उपभोग काही गतसंचिताचा नसतो. हा तर याच जन्मीचा असतो. तरीही आपण काळूवर अंतःकरणापासून भडकलेले असतो. आपल्याला त्या अपमानाची जखम अंतःकरणावर झालेली असते.
हा आत्ताचा संस्कार कसा काय अंतःकरणात पोहोचला आणि कोरला गेला? गतसंचित संस्कार बाजूला करून हा सद्य संस्कार कसा काय उफाळून आला? याचा अर्थ आपल्यात अशी काहीतरी व्यवस्था असली पाहिजे की ती व्यवस्था सद्य जन्मीचेही संस्कार आपल्या अंतःकरणात पोहोचवू शकते, गतसंचित संस्कारांना क्षीण करून नवीन संस्कार उपभोगासाठी उद्युक्त करू शकते. तसे असेल तर योगिक संस्कारही आपण अंतःकरणात अंतस्बुद्धीपर्यंत पोहोचू शकू आणि त्यायोगे गतसंचित संस्कार तेथून निष्प्रभ नष्ट करू शकू. ही अशी व्यवस्था काय आहे? याचे उत्तर साधू संतांकडे पाहिले, त्यांचे निरीक्षण केले की त्यांच्या जीवनात सापडते. ज्ञानयोगाने, कर्मयोगाने जर गतसंस्कार नष्ट करता येत असते तर ज्ञानी केव्हाच मुक्त झाले असते. आत्ताच्या या आधुनिक विज्ञानाच्या काळात तर आत्तापर्यंतच्या इतिहासापेक्षा सर्वात जास्त साधुसंत असायला पाहिजे होते. परंतु निव्वळ ज्ञानयोग आणि कर्मयोग सद्य संस्कार अंतःकरणात पोहोचवायला असमर्थ आहेत. आमचे साधू संत तर अडाणी, न शिकलेले होते आणि तरीही ते मुक्त झाले. त्यांच्याकडे त्यांच्याही नकळत एकच युक्ती होती. आमचे साधू संत सतत अव्याहत श्वासा इतकेच नामस्मरण, नामसंकीर्तन करत असत. हे असे का? हा विद्वत्ता प्रचूर प्रश्न त्या आमच्या न शिकलेल्या अडाणी साधू संतांनी कधीही विचारला नाही. वरची बाह्यबुद्धी न वापरल्यामुळे स्वतःच्याही नकळत त्यांनी अखंड नामस्मरण, ओम तत्सत्त्वम असी नामसंकीर्तन, कृष्णा कृष्णा श्रीकृष्णा कृष्णा कृष्णा योगेश्वरा, भगवंत श्री योगेश्वरा योगेश्वरा योगेश्वरा, हरिओम हरिओम सुरू ठेवले. काय होतो याचा परिणाम? आपल्या शारीरिक क्षमतेची, बौद्धिक ताकदीची, मानसिक सहनशीलतेची, ज्ञानवैज्ञानिक शक्तीची, जीवाच्या जीवितपणाची सामावून घ्यायची, सहन करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्याला स्वतःच्याच व्यवस्थेची मर्यादा आहे. जर आपण एक ठराविक गोष्ट शरीराला अखंडपणे देत राहिलो तर काही कालावधीनंतर शरीर त्याला वैतागते आणि शरीराची त्या गोष्टीची संवेदना बोथट होते. उदाहरणार्थ कित्येक लोक अनवाणी चालतात. त्यांना रस्त्यावरील माती, दगड बोचल्याची भावना होत नाही, कारण त्यांच्या तळपायांची त्या बोचल्याची संवेदना नष्ट झालेली असते. जर आपण एखादा विषय बुद्धीत सतत भरत राहिलो तर काही ठराविक कालावधीनंतर बुद्धी तो विषय ग्रहण करणे थांबविते, कारण ती थकते आणि तिची ग्रहण करण्याची क्षमता थबकते. जर आपण एखादी गोष्ट सतत करत राहिलो तर सुरुवातीला त्यात रस दाखविणारे आपले मन दुसऱ्या विषयाकडे आपोआप वळते. मनाला एकाच विषयाचा कंटाळा येतो. जर आपण एकच एक ज्ञान परत परत ग्रहण करू लागलो तर आपली ज्ञानवैज्ञानिक क्षमता भरून जाते. ती तेच ज्ञान आणखी सामावून घेऊ शकत नाही. जर एकच एक विशिष्ट जीवनपद्धत सुरू असेल तर आपला जीव जगायला कंटाळतो, उबतो. शरीर, बुद्धी, मन, ज्ञान, विज्ञान, जीव अशी आपल्या जीवनाची ग्रहण करायची साखळी आहे. या मालिकेतून ज्ञान झिरपते. ही साखळी आपल्याही नकळत आपोआप कार्यरत होते, परंतु आपण या साखळीला कार्यरत होण्याची संधी देत नाही. हा आपला दोष असतो. त्यामुळे ज्ञान झाले की ते बाह्यबुद्धीवर किंवा या साखळीत कोठेतरी एका बिंदूवर अडकते आणि तेथे त्याप्रमाणे प्रमादांची क्रिया सुरू होते. आपला अपमान झाला की प्रथम देहादी इंद्रिये मारामारी करून सूड घ्यायला उद्युक्त होतात. काही कारणाने तसे झाले नाही तर बुद्धी कुचकट बोलून किंवा अपशब्द बोलून सूड घेते. काही कारणाने तसे झाले नाही तर मनात कुढायला होते, मनात तो अपमान सलत राहतो.
काही कारणाने तसे झाले नाही तर ज्ञानविज्ञान थंडपणे विचार करून शांतपणे काटा काढून सूड घेते. काही कारणाने तसे झाले नाही तर त्या अपमानाने जीव उबगतो, जीव नकोसा होतो, जीव उदार होतो आणि खून करून फाशी जायला किंवा स्वतःला संपवायला तयार होतो. तेथे त्या सुडाची सांगता होते. परंतु सुदैवाने काही कारणाने हेही घडले नाही तर ते ज्ञान जीवात्म्याच्या अतीत अंतरात्म्यापर्यंत पोहोचते आणि या प्रसंगात आपले काय चुकले याचा शोध घेतला जातो. काळूने केलेल्या अपमानाची उपेक्षा केली जाते. ही उपेक्षा अंतरात्म्यामधून आत्मबुद्धीने होते, ती अंतरीची असते. अपमान मुळासह विसरला जातो, त्याचा मागमूस राहत नाही. सतत आपण अपमान ग्रहण करायची मालिका पाहिली. यावरून ज्ञान ग्रहण कसे केले जाते आणि ते बाह्य बुद्धीपासून आत्म्यापर्यंत कसे पोहोचवते ते समजावून घ्यावे. त्यायोगे आपण आत्मबुद्धीने वर्तन करावे. आता रस्त्याने जाताना वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून आपल्या मार्गात एखादा आला तर काय होते ते जाणून घ्यायचे आहे. हा साधू संतांचा मार्ग आहे. सतत अखंड अव्याहत नामस्मरण, नामसंकीर्तन करत असावे, करत असावे, करत असावे. या आपल्या नामस्मरणाला, नामसंकीर्तनाला, नामपुराणाला काही कालावधीनंतर देहादी इंद्रिये वैतागतात आणि ती त्याची दखल घेईनाशी होतात. नामपुराण सुरू झाले की ती झोपतात. ते नामपुराण बुद्धी ग्रहण करते. सुरुवातीला ती त्याचा अर्थ समजावून घेते, परंतु तीही ते ऐकून ऐकून काही कालावधीनंतर थकते, ती बोथट होते, ती त्याची दखल घेईनाशी होते. मन असल्या उपभोगशून्य गोष्टीला कंटाळलेलेच असते, ते मुळातच याची दखल घेत नाही. सतत ऐकून ऐकून मन मरते. ज्ञानविज्ञान यात थोडा रस दाखविते, परंतु सतत तेच तेच ऐकून ऐकून हो समजले, पुढे सांगा ना असा पुकारा ते करते. पुढे मागे नामपुराणच असते. ज्ञानविज्ञान कंटाळून याची दखल घेणे थांबविते. तो नामघोष ऐकून जीव उबतो, त्याला नकोसा होतो आणि आता ते नामस्मरण अंतःकरणात, अंतस्बुद्धीमध्ये, अंतरात्म्यात उतरते. तेथे अखंड ओम तत्सत्वम असि कृष्णा कृष्णा श्रीकृष्णा कृष्णा कृष्णा योगेश्वरा भगवंत श्री योगेश्वरा 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 हरिओम 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 सुरू राहते. हा स्वयं नामघोषाचा उद्घोष अनाहत ओंकाराच्या पार्श्व सुरस्वरावर अंतःकरणात सतत अखंड सुरू राहतो, सुरूच राहतो. आता अन्य काहीही ऐकायला येत नाही. सर्व संवेदना, जाणीव, नेणीव या स्वयं नामघोषात विलीन होतात. यात शरीर, बुद्धी, मन, ज्ञानविज्ञान, जीव यांचे भान हरपते. समोर उपभोगांचे मोहळ उठते. गतसंचित कोठे गेले? तेथे आता एकच ब्रह्मनाद उमटत असतो, हरिओम. अपमान सुडाचा उद्रेक कोठे गेला? तेथेही आता एकच ब्रह्मनाद उमटत असतो, हरिओम. काही कळून वळायच्या आधीच आता एकच ब्रह्मनाद सतत उमटत राहतो, हरिओम हरिओम हरिओम.